वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने महिलेची भर रस्त्यावर प्रसूती। मुखेड तालुक्यातल्या मेथी गावातील घटना। मुखेड तालुक्यातील मेथी येथील 22 वर्षीय गर्भवती महिला अश्विनी राजू नालापले हिची प्रसूती 12 जुलै रोजी सकाळी 8:30 वाजता होनवडज फाटा येथील रस्त्यावरच झाली आहे। ही महिला मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात जात असताना अचानक प्रसव वेदना सुरू झाल्याने तिची प्रसूती भर रस्त्याच्या कडेला करण्याची वेळ आली असून यावेळी महिलेने गोंडस मुलाला जन्म दिला आहे। अश्विनी ही आपल्या नातेवाईकांसह MH26G4259 क्रमांकाच्या ऑटोतून प्रसूती सेवेसाठी मुखेड येथे निघाली होती। मात्र वाटेतच कारतळा तलावाजवळ तिला तीव्र प्रसव वेदना सुरू झाल्याने रस्त्यावरच चादरीचा आडोसा करून प्रसूती करावी लागली। महिलेला प्रसूतीनंतर आवश्यक वैद्यकीय मदत मिळावी म्हणून सहशिक्षक संतोष तळेगावे आणि कार्तिक स्वामी यांनी त्वरित 108 रुग्णवाहिकेला फोन केला। मात्र तब्बल पाऊण तास रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचलीच नाही। यामुळे माता आणि नवजात बाळ दोघांनाही काही तास वैद्यकीय सेवेपासून वंचित राहावे लागले असल्याने नातेवाईकांनी रुग्णवाहिका संबंधित प्रश्नचिन्ह उपस्थित करीत रुग्णवाहिका नेमकी कोणासाठी आहे असा सवाल विचारला जातोय। नंतर रुग्णालयात नेऊन बाळाचे वजन केले असता ते 2.5 किलो भरले। बाळ आणि आईची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले। मेथी गाव येवतीपासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर असून येवती येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे नावालाच आहे। येथे रुग्णांना योग्य सुविधा मिळत नसल्याने रुग्णांनी याकडे पाठ फिरवल्याचं दिसतंय। येथे योग्य प्रसूती सेवा उपलब्ध नसल्याने या महिलेला मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे। येवती येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे नावालाच आहे। येथे रुग्णांना कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत। संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन येथे त्वरित आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी येवती येथील नागरिकांकडून केली जात आहे। टीव्ही सह्याद्री न्यूजसाठी मुखेडहून विठ्ठल पाटील यांचा खास रिपोर्ट। आमच्या गावामध्ये एक दवाखाना आणि काही ॲम्ब्युलन्स छोटंसं आमचं गाव आहे, त्याच्यामध्ये काहीतरी दवाखाना राहावा असं सगळ्याची आमची मागणी आहे।